अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे श्रावण महिन्यात 2026 शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करावे, नियम, पूजा मांडणी, उद्यापन कसे करावे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला आहे. या महिन्यात शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण केल्याने शिवकृपा प्राप्त होते, घरात सुखशांती राहते आणि मनोकामना पूर्ण होतात. शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करावे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शिवलीला अमृत ग्रंथ पारायणाचे प्रकार. 7 दिवसाचे सप्ताह पारायण कसे करावे. श्रावणात सर्वाधिक लोकप्रिय आणि फलदायी मानले जाते. यात दररोज ठरवून दिलेले अध्याय वाचले जातात. 1 दिवसाचे पारायण. श्रावणी सोमवारी किंवा शिवरात्रीला एकाच दिवसात पूर्ण 15 अध्याय वाचणे. 15 दिवसाचे पारायण. दररोज 1 अध्याय वाचून श्रावणातील एका 15वड्यात पूर्ण करणे. आता जाणून घेऊया 7 दिवसाच्या सप्ताहाचे नियोजन कसे करावे. जर तुम्ही 7 दिवसाचे सप्ताह पारायण करत असाल तर अध्यायाचे वाचन कसे करावे. पहिल्या दिवशी 1 आणि 2 अध्याय वाचावा. दुसऱ्या दिवशी 3 आणि 4. तिसऱ्या दिवशी 5 आणि 6. चौथ्या दिवशी 7 आणि 8. पाचव्या दिवशी 9 आणि 10. सहाव्या दिवशी 11 आणि 12. सातव्या दिवशी 13, 14 आणि 15 असे अध्याय 7 दिवसाचे सप्ताह पारायणात वाचावे. आता पारायणाच्या वेळी पूजेची तयारी आणि मांडणी कशी करावी. घरातील देवघरासमोर किंवा ईशान्य किंवा उत्तर दिशेला स्वच्छ जागेवर, पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. पाटावर शिवपिंडी किंवा भगवान शिवाची मूर्ती ठेवावी. शेजारी शिवलीला अमृत ग्रंथ एका पाटावर किंवा ग्रंथाच्या आधारावर व्यासपीठावर ठेवावा. बेलपत्र, पांढरी फुले, भस्म, अक्षता, गंध, तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती आणि नैवेद्यासाठी फळे, दूध, साखर चालेल. पारायणाची रोजची पूजाविधी. सकाळी किंवा संध्याकाळी आचमन करून हातामध्ये पाणी आणि अक्षता घेऊन पारायणाचा संकल्प करावा. मी शिवकृपा लाभासाठी, मनोकामना पूर्तीसाठी 7 दिवसाचे शिवलीला अमृत पारायण करत आहे आणि हे निर्विघ्नपणे पार पडू दे असे म्हणून हातातील पाणी ताम्हनात सोडावे. सर्वात प्रथम गणपतीचे व शिवपिंडीचे ध्यान करून त्यांना जल, दूध, बेलपत्र, फुले व भस्म अर्पण करावे. नंतर ग्रंथपूजा करून घ्यावी. शिवलीला अमृत ग्रंथाला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून नमस्कार करावा. पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे. वाचन करताना स्पष्ट आणि शांत आवाजात करावे. मध्येच उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये. त्या दिवसाचे ठरलेले अध्याय पूर्ण झाल्यावर भगवान शिवाची आणि ग्रंथाची आरती करावी आणि साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा. शिवलीला अमृतातील 11वा अध्याय हा अत्यंत फलदायी मानला जातो. जर तुम्हाला पूर्ण 15 अध्याय वाचणे शक्य नसेल तर श्रावणात दररोज किंवा दर सोमवारी 11वा अध्यायाचे वाचन केले तरी संपूर्ण ग्रंथाचे पुण्य मिळते. पारायणाच्या दरम्यान पाळायचे कोणते नियम. सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, कांदा, लसूण पूर्णपणे वर्ज करावा. घरात शांतता ठेवावी. वादविवाद, कोणाची निंदा किंवा असत्य भाषण टाळावे. सप्ताहाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. दररोज शक्यतो एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी वाचनाला बसावे. 15वा अध्याय पूर्ण झाल्यावर ग्रंथाची आणि शिवशंकराची षोडशोपचार पूजा करावी. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. किमान एका ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान करावे. शक्य असल्यास शिवामोठ श्रावणातील धान्य दान करावी. शिवलीला अमृत पारायणाशी संबंधित अजून काही महत्त्वाच्या गोष्टी, फलश्रुती आणि सूक्ष्म नियम ज्याने तुमचे पारायण अधिक फलदायी होईल. ग्रंथातील अध्यायाचे विशेष महत्त्व.
कोणत्या अध्यायाने काय लाभ होतो ते आपण थोडक्यात पाहूया. जरी संपूर्ण ग्रंथ पवित्र असला तरी काही अध्यायाचे फल विशेष मानले जाते. 5वा अध्याय कौटुंबिक संकटे, दुःख आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी. 11वा अध्याय रुद्राक्ष आणि भस्म. हा अध्याय सर्वात महत्त्वाचा मानला जातो. आजारपण, भय आणि असाध्य संकटावर मात करण्यासाठी याचे वाचन केले जाते. 12वा अध्याय अपत्यप्राप्ती आणि संततीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून याचे पारायण केले जाते. 14वा अध्याय अकाल मृत्यू टाळावा आणि उत्तम आरोग्य लाभावे म्हणून याचे वाचन करतात. वाचन करताना घ्यायची विशेष काळजी. वाचनासाठी बसताना कुशीचे किंवा लोकरीचे आसन वापरावे. थेट जमिनीवर बसून वाचन करू नये. वाचन करताना ग्रंथ हातात धरून वाचण्याऐवजी तो पाटावर, चौरंगावर किंवा व्यासपीठावर ठेवूनच वाचावा. प्रत्येक अध्याय पूर्ण झाल्यावर ओवीच्या शेवटी असणाऱ्या नमनाला, उदाहरणार्थ इति शिवलीलामृत ग्रंथ, यावेळी हात जोडून शिवशंकराचे स्मरण करावे. वाचन खूप वेगात किंवा अगदी अस्पष्ट करू नये. उच्चार स्पष्ट आणि भावपूर्ण असावेत. स्त्रियांसाठी काही विशेष नियम. पारायणाच्या दिवसात जर मासिक धर्म आले तर त्या दिवसात वाचन थांबवावे. ते दिवस सोडून उरलेले अध्याय नंतर पूर्ण करावेत किंवा घरातील दुसऱ्या व्यक्तींकडून वाचन करून घ्यावे. विवाहित स्त्रियांनी हे पारायण केल्यास अखंड सौभाग्य आणि कुटुंबात शांती लाभते असा अनुभव आहे. संकल्प सोडण्याची सोपी पद्धत. पहिल्या दिवशी पूजेच्या वेळी उजव्या हातात थोडे पाणी, अक्षता आणि तांब्याची नाणी घ्यावे आणि मनाशी म्हणावे, हे परमेश्वरा, हे शिवशंकरा, मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणार्थ आणि शिवकृपेसाठी श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे 7 दिवसाचे पारायण करत आहे. हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे आणि माझी सेवा तुझ्या चरणी अर्पण व्हावी असे म्हणून ते पाणी आणि अक्षता ताम्हाणात सोडाव्यात. पारायण शक्य नसल्यास सोपा पर्याय. जर नोकरी कामामुळे किंवा वेळेअभावी 7 दिवसाचे सप्ताहाचे नियम पाळणे शक्य नसेल तर रोज एक अध्याय. श्रावणात रोज फक्त एक अध्याय वाचून 15 दिवसात ग्रंथ पूर्ण करू शकता. फक्त 11वा अध्याय रोज सकाळी किंवा संध्याकाळी केवळ 11व्या अध्यायाचे वाचन आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा एक माळ जप करणे हे सुद्धा पूर्ण पारायणा इतकेच श्रेष्ठ मानले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि तुमच्या इतर स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करत. ओम नमः शिवाय.